जय खानदेश सर्वांना, स्वागत आहे तुमचं खानदेशी पीयूच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी काहीतरी मी नवीन घेऊन आलेली आहे। इथे मुलांची मस्ती चालू आहे, मुलांना खेळायला टीव्ही बंद आहे, त्यामुळे हे असं काहीतरी करत बसलेत आणि त्यांच्याबरोबर माझा भाऊ पण त्यांच्यासोबत लहान झालेला आहे। जावई बापू या पिशव्या वा 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 वा। इथे आमचे रात्री पुण्यावाले जावई बापू आलेले आहे, माझी बहीण आणि त्यांचे मिस्टर। आमचा किट्टू पण आलाय आणि त्याची मस्ती बघा चालू झालेली आहे। यावेळेस किट्टूने सर्वांना खूप हैराण केले, राहायला अजिबात मागत नव्हता। काय करतो बघ। त्यानंतर भांडे घासायचा कंटाळा आला होता, म्हणून आम्ही तिघी बहिणी एकाच ताटात जेवण करत होतो, खिचडी आणि मच्छी। नंतर इथे माझा भाऊ फरची पुसतोय। तो म्हणतो की तुमच्या घरी पण तुम्ही खूप कामं करता, त्यामुळे इथे तो आम्हाला आराम करायला सांगतोय आणि स्वतः फरची पुसतोय बघा आमचा भाऊ। आणि हा व्हिडिओ मी काढलाय त्याला माहिती पण नाहीये, जेव्हा तो बघणार ना तेव्हा मला खूप रागवणार। त्यानंतर इथे सर्वांची जेवण चालले, माझी बहीण सर्वांना जेवण वाढते, तिचे मिस्टर बाळाला भरवतायत। आणि इथे माझ्या मम्मीने एवढे गोणी भरून कपडे आणलेले आहेत, आता काय करणार, तिला पोरीच एवढे चार चार आहेत, चारही मुलींना, जावयांना, त्यांच्या पोरांना एवढे कपडे हिने घेऊन आलेले आहे। कारण आता अधिक मास चालू आहे, अधिक मासामध्ये जावयाचा सण येतो, त्यामुळे जावयाचा मानपान आता चालू होतो। साडी भारी दिसते। ब्ल्यू कलर आणला, ब्ल्यू हिरवा कलर, ब्ल्यू आणला, ब्ल्यू। त्यानंतर अधिक मासाची तयारी चालू आहे, माझी बहीण सगळं सजवते आहे। आता हे सगळं इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग चालू आहे, आधीच्या काळामध्ये एवढं काहीही नव्हतं, हे सगळे ट्रेंड आता नवीन नवीन निघतायत आणि सगळेजण तसेच फॉलो करताय। आमच्या घरात पण तेच चाललेलं आहे, चालू आहे सगळ्यांचं काम करायचं। आता सगळं डेकोरेट करून झालेलं आहे, अशा प्रकारे माझ्या बहिणीने डेकोरेशन केलं आहे, रांगोळी काढली आहे। आता लवकरच जावयांचं आगमन होणार आहे। ही झाली आहे जावयाची एंट्री, आता नंबर वाईज घरामध्ये एंट्री होणार। घरात मोठी मी आहे म्हटल्यावर पहिला मोठा जावई, माझी आई त्यांचं स्वागत करते आहे। अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येतो आणि खानदेशमध्ये तर खूप जास्त प्रमाणामध्ये हा सण केला जातो। यामध्ये जावयाचं कौतुक, जावयासाठी स्पेशल अधिक मास हा सण असतो। दुसरीकडे पण केला जातो, पण जेवढा खानदेशमध्ये केला जातो ना तेवढा कुठेही हा करत नाहीये। आणि आम्ही एवढ्या बहिणी वगैरे आलोय म्हटल्यावर सगळ्यांचा गोंधळ, त्यांच्या मुलांचा गोंधळ, आणि त्याच्यामध्ये तर माझी 3 नंबरची बहीण नाहीये, तिला अर्जंट गावी जायला लागलं, म्हणून ती फक्त इथे नाहीये, तिला आम्ही सर्व मिस करतोय। आम्ही 3घच जण आहेत आता। आता इथे जावयाचे पाय धुतले जातात, त्यांची आरती केली जाते, त्यांना कपडे दिले जातात, खूप काही काही प्रथा असते।
त्यानंतर ही माझी 2 नंबरची मुंबईवाली बहीण, आता ती येते आहे, त्यांचं ऑप्शन चालू आहे. ही आहे आमची सर्वात लहान बहीण, जी की पुण्याला राहते. सर्वात जास्त हौशी तीच आहे, तिलाच प्रत्येक सणाची हौस असते. आम्ही तरी कधीतरी कंटाळा करतो, पण ती सर्व सण ती व्यवस्थित करते आणि तिच्यामुळे मग आम्ही पण सगळे सण व्यवस्थित करतो. त्यानंतर आमच्या सर्वांचा लाडका किट्टू, सर्वात लहान भाचा, त्याचं पण मामा औक्षण करतोय, पाय धुतोय, तो सगळी गंमत बघतोय मामा काय करतोय. आमच्या किट्टूचा पहिलाच अधिक मास आहे हा, आणि तो एन्जॉय करतोय. आणि आता इथे माझ्या मुलांचं ऑप्शन चालू झाले, तर माझ्या मुलांना समजतच नाहीये की नेमका हा मामा काय करतोय. कारण थोड्या वेळपूर्वी माझ्या भावाने, त्यांच्या मामाने त्याला मारलं होतं, 2 जण मस्ती करत होते म्हणून. तर ते मामाला बोलताय, तू आत्ता आम्हाला मारलं होतं आणि तू आत्ता आमचे पाय धुवायला लागलायत, काय चाललंय काय तुझं हे. श्री आणि अवनेशला खूप हसायला येतं हे सगळं बघून, कारण त्यांच्यासाठी पण हे नवीनच आहे. मामा बी गुणाचाच आहे ना. त्यानंतर आता आमच्या प्रिशूचा आणि शौर्याचा नंबर आहे. प्रिशू बघा कशी हसते, कारण तिच्यासाठी पण हे सगळं नवीनच आहे. मामा काय करतोय बघते ती. आणि शौर्य तर कसा बसलेला आहे, तो पण सगळं काय चाललंय ते बघतोय. तर अशा प्रकारे हा आमचा अधिक मासाचा कार्यक्रम इथे झालेला आहे. आणि हे सर्व करून आता आम्ही जेवून चाललोय आपापल्या घरी. तर असा हा माझा आजचा छोटासा व्लॉग होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे पण ही प्रथा करतात का हेही मला कमेंट्समध्ये सांगा. बाय बाय.